श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा दिव्य संदेश तुमच्या पुढे आला आहे. तुम्ही भाग्यशाली स्वामींचे प्रिय बाळ आहात, म्हणूनच हा संदेश तुमच्या पुढे आला आहे. उशीर न करता पुढील काही मिनिटे या संदेशाला द्या. तुमच्या जीवनातील ते सर्व काही जे तुम्हाला हवे आहे ते स्वामी देतील. तुझ्या देवावर विश्वास असल्यास स्वामी माझी आई टाईप करा. तुम्ही हा संदेश व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास अनपेक्षित चमत्कार तुमच्या आयुष्यात येत आहेत. आनंद द्विगुणित होऊन तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहे. पुढील काही मिनिटे तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, काळजी दूर करणारे आशीर्वाद स्वामी तुम्हाला प्रदान करोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझं दुःख, दारिद्र्य, कर्ज, मोठे ताप, संताप, पनवती जळून खाक होईल, कारण मी तुझ्यापर्यंत तुला आशीर्वादित करण्यासाठी आलो आहे. हे शेवटपर्यंत ऐकल्यास तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होशील. तुझ्या मनातली भय, भीती, काळजी नष्ट करणारे आशीर्वाद मी तुला या संदेशातून देत आहे. बाळा, कित्येक दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टीच्या काळजीत आहात ती काळजी आता लवकरच संपणार आहे, कारण माझे आशीर्वाद तुमच्या घरावर ती सुख, समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आली आहेत. ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे, हे लक्षात ठेवा. कोण म्हणतं की तुम्ही ते प्राप्त करणार नाही किंवा तुम्ही त्यापासून वंचित राहाल? बाळा, तुम्ही कधीही कुठल्याही गोष्टीपासून वंचित राहणार नाही. तुमच्या ज्या काही इच्छा, अपेक्षा आहेत त्या योग्य वेळेवर पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. तुमच्यासाठी एक संधी येत आहे ज्यामुळे तुम्ही अधिक सुख, संपन्नता प्राप्त कराल. काळजी करू नका, कारण तुमचा काळजी करणारा देव तुमच्या समोर उपस्थित आहे. आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात, कारण तुमच्या भाग्याचे ते बंद द्वार मी आज उघडणार आहे. माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा टाईप करा. ज्या क्षणाला तुमच्या मनातील भीती, भय दूर होईल तेव्हापासून माझे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. तुमच्या जीवनातील ते सुखद अनुभव प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा. पुढील काही काळात तुम्ही मागितलेले आशीर्वाद येत आहेत. काही अशा भीतीदायक गोष्टींनी तुमच्या डोक्यावर पगडा करून ठेवला आहे, ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊ इच्छित नाही. काही भय तुमच्यात निर्माण करण्यासाठी शत्रूने तुमच्या पुढे अशा गोष्टी मांडल्या आहेत, अशा घटना तुम्हाला सांगितल्या आहेत की तुम्ही पुढे जाऊ नये. त्यांनी तुमच्या मनात ती नकारात्मकता टाकली आहे, ज्यामुळे तुम्ही कधीही पुढे जाऊ नये आणि इच्छित आशीर्वाद प्राप्त करू नये. पण आज मी तुमच्या पुढे येऊन तुम्हाला त्याचे समाधान देत आहे. तुम्ही त्या सर्व काही भीतीतून बाहेर यावे. काहीही घडणार नाही, काहीही अशुभ नाही. तुमच्यासाठी सर्व काही शुभ आणि चांगलेच घडणार आहे. ज्या काही भीती तुमच्या मनात टाकल्या जात आहेत त्या निरर्थक आहे. त्यांचा तुमच्या जीवनाशी काहीही संबंध नाही. म्हणूनच त्या फक्त सांगितलेल्या काही घटना आहेत. तुम्ही तुमच्या मनावर नकारात्मक होणारे परिणाम थांबवू शकता. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर विश्वास ठेवा की माझे कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे. तुमच्या जीवनातील सुख, समृद्धी आकर्षित करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. तुमची ऊर्जा अधिक वाढवल्या जात आहे. अनपेक्षित यश तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहे. मी तुम्हाला आज शाश्वत करतो की मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. पुढे चालत राहा, कारण पुढील काळात तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल. मला माहीत आहे की काही गोष्टी आज तुम्हाला प्रयत्न करूनही अशक्य वाटत आहेत, पण काही शक्यता
ज्या तुमच्यासाठी येत आहेत, काही गोष्टी ज्या तुमच्यासाठी घडत आहेत त्यावर विश्वास ठेवा. काही असे घडणार आहे ज्यामुळे तुम्ही अधिक प्रसन्न व्हाल. त्या प्रसन्नतेचे एक कारण आहे. आनंद तुमच्या दिशेने येत आहे. तुमच्यासाठी असे द्वार उघडल्या जात आहे जिथून येणारी प्रत्येक गोष्ट जी तुमच्यासाठी शुभ आहे, प्रगतिकारक आहे आणि आनंददायक आहे, ती तुमच्या दिशेने देव पाठवत आहे. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा आणि ते स्वीकारण्यास मी तत्पर आहे असे टाईप करा. देव तुम्हाला कधीही अंधारात चालू देणार नाहीत, कारण देवाचा दिव्य प्रकाश तुमच्या दिशेने येत आहे आणि त्या दिव्य प्रकाशाचा साथ धरून तुम्ही पुढे चला, कारण तुम्ही आता देवाच्या दिव्य ऊर्जेने परिपूर्ण बाळ आहात. तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी बदलल्या जात आहेत. ज्या कठीण होत्या त्या खूप काही सहज आणि शक्य केल्या जात आहेत. काही तुमच्यासाठी अशक्य गोष्टी होत्या त्या शक्य केल्या जात आहेत. देव तुमच्यासाठी आशीर्वादासह खूप काही असे पाठवत आहे ज्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचवल्या जात आहे. तुम्ही आजपर्यंत खूप काही आर्थिक संकटांना सामना करून इथपर्यंत आला आहात. तुम्ही परिश्रम करूनही ते काही मिळवलेले नाही जी तुमची इच्छा होती. पण आता मात्र तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही, कारण देव तुमच्यासाठी द्वार उघडताच तुमच्यासाठी काही संधी चालून येतील. देव आकर्षित अशा गोष्टी तुमच्याजवळ पाठवत आहे ज्यासाठी तुम्ही आर्थिक संपन्नता प्राप्त करू इच्छिता. त्याच गोष्टी तुमच्याजवळ आकर्षित होतील. जर तुम्ही एखादे कार्य शोधत असाल तर ते कार्य तुम्हाला सापडून जाईल आणि तुम्ही त्यात अधिक प्रगती करू शकाल. देव तुमच्यासाठी तुमचे आर्थिक प्रश्न सोडवणारे खूप काही मार्ग पाठवत आहेत. जर तुम्ही या संधींना गमावणार नाहीत तर ते तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही लवकरच त्या संधींचा आपल्या आयुष्यात अधिक आनंदासाठी प्राप्त करू शकाल. ज्या काही आर्थिक समस्या होत्या त्या नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत. तुमची विपुलता, सुख, समृद्धी वाढवण्याचा देवाने प्रयत्न तुमच्यावर सोपवला आहे. तुम्ही जितके प्रयत्न कराल तितकेच तुम्ही अधिक आनंदासह ते आकर्षित करत आहात, ज्यासाठी तुम्ही अधिक प्रयत्न केल्यास तुमच्या आर्थिक समस्या संपवणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. देव तुमच्यासमोर कित्येकदा अशा काही गोष्टी पाठवतात, पण तुम्ही जर त्याला निवडले तर तुम्ही अधिक प्रगती आणि अधिक सुख आकर्षित करता, कारण तुमची इच्छाशक्ती तुम्हाला तिथपर्यंत नेते, ती दिशाही दाखवते. आणि स्वामी नाम जप करत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी ते दरवाजे उघडल्या जात आहेत. विश्वासाने पुढे पाऊल टाका आणि ते सर्व काही तुमच्या दिशेने तुम्हाला मिळेल ज्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू आहेत. देवावर संपूर्ण विश्वास असल्यास, होय स्वामी, मी आशीर्वाद स्वीकार करतो, माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करा. स्वामी माऊली तुमच्या मनातील त्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला ते मार्ग देवोत ज्यामुळे तुम्ही अधिक प्रगती, अधिक आनंद प्राप्त कराल. ती विपुलता, ती भरभराट तुमच्या घरात तुमच्या सुखासाठी येऊ ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.